कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल वरती। जोपर्यंत लाईफस्टाईल ब्लॉगर सोशल मीडियावरती राहणार आहे तोपर्यंत आमच्यासारख्या कमेंट्री चॅनल्सला अनलिमिटेड कंटेंट भेटत राहणार आहे। रिसेंटली मला एक आपल्या फॉलोअरनी YouTube चॅनल शेअर केलं ज्यावरती एक कपल लाईफस्टाईल ब्लॉग्स अपलोड करतंय। ब्लॉग्स मध्ये हे लोक प्रँक्स अपलोड करताय आणि प्रँक्स मध्ये हे लोक अक्षरशः हाकताय। पूजा लोंढे नावाचं हे युट्यूबरचं चॅनल 100% खुळखुळ्यापासून इन्स्पायर झालंय। खुळखुळा म्हणजे विनायक वाकचोरे, कारण यांच्या ब्लॉग्स मध्ये इतकी सिमिलॅरिटी आहे की असं वाटतंय तिकडून उचलला आणि इकडे पेस्ट केलंय। आज पाऊस पडणार आहे पण पप्पींचा किस्सींचा पाऊस। आज दिवसभर फॅमिली समोर पूजाची पप्पी घेणार आहे। पूजाची पप्पी घेऊन तिला एम्बॅरेस फील करणार। हा बुसकट पांगे या चॅनल वरचा एक मेन कॅरेक्टर आहे। याचा छोटासा इंट्रो बघितल्यानंतरच मला क्रिंज अटॅक आला होता आणि अक्षरशः माझ्या मनातून एक नित्तळ भावना निघत होती, ती म्हणजे छूते तू छूते। या असे येडे चाळे करून ते शूट करून सोशल मीडियावरती अपलोड करायचा कॉन्फिडन्स या लोकांमधून कुठून येतोय मला तेच कळत नाही। कारण कॉन्टेंट आणि एंटरटेनमेंटच्या नावाखाली अक्षरशः पातळ जुलाब आहे। शोभत का रे तुला? पर्स कुठे आहे? कपाटावर नाही पर्स। नवरा बायकोचे पर्सनल मोमेंट शेअर करणं कधीपासून कॉन्टेंट बनलंय मला पण नाही माहिती। मान्य तुम्ही लोक नवरा बायको आहे, मान्य तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करताय, पण कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली जे काही तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करू राहिले ते इनअप्रोप्रिएट आहे आणि ते इनअप्रोप्रिएटच असणार आहे। आधी येतात सोशल मीडियावरचे अंडर एज कपल ज्यांना आपण निब्बा निब्बी बोलतो आणि त्याच्यानंतर येतात हे लिंग पिसट निब्बा निब्बी ज्यांचं लग्न झालंय आणि जे थोड्याशा फेमसाठी आणि पैशासाठी सोशल मीडियावरती त्यांचं पर्सनल आणि प्रायव्हेट लाईफ एक्सप्लॉइट करताय। मावशीची ते दिवसभर झाले ते दिवसभर सोडून द्यायचं पूजा, रात्रीचं जरा रोमॅन्टिक व्हायचं असतं माहित नाही आता कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली राहिलंच काय, तेवढंच बाकी आहे। डायरेक्ट ऑन कॅमेरा कार्यक्रम चालू करा आता। हे कपल जे काही सोशल मीडियावरती पोस्ट करते त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये आणि याच्यामुळे समाजावरती काहीच परिणाम नाही होणार आहे। फक्त यांच्यासारखेच अनएज्युकेटेड कपल यांच्यामुळे इन्स्पायर होऊन सेम असंच कॉन्टेंट क्रिएशन करायला चालू करणार आहे, जसं यांनी विनायक वाकचौरेपासून इन्स्पिरेशन घेतलंय। व्हिडिओ पुढे जाण्याआधी मोस्ट प्ले बद्दल ऐकून जा। मोस्ट प्ले भारतातलं पहिलं स्पोर्ट्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म आहे जे एक्साइटिंग प्रमोशन देत आहे आणि प्राइजेस पण। एवढंच नाही, मधुमिता सरकार मोस्ट प्लेची ब्रँड अँबॅसेडर आहे आणि मोस्ट प्ले 2024 च्या IPL साठी बंपर प्राइजेस पण देते। मग जॉईन करा आणि तुमचं लक ट्राय करा तुमच्या फेवरेट टीम सोबत। या महिन्यात तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये 100% बोनस मिळणार आहे, म्हणजे जर तुम्ही 1000 रुपये डिपॉझिट केले तर त्यावरती 1000 रुपये तुम्हाला फ्री मिळणार। एवढंच नाही, मोस्ट प्ले तुम्हाला 5000 रुपयांची फ्री भेट देते पहिल्या डिपॉझिट वरती आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला 200 रुपयांचा बोनस मिळतोय। इतकंच नाही, फेसबुक वरती जर तुम्ही मोस्ट प्लेचा रिव्ह्यू दिला तर त्याच्या पण तुम्हाला 200 रुपये बोनस मिळणार आहे, म्हणजे टोटल 400 रुपयांचा बोनस तुम्हाला असंच मिळणार आहे। मोस्ट प्ले वरती रजिस्टर करून जर तुम्ही तुमच्या मित्राला रेफर केलं तर त्याच्या पण तुम्हाला 1200 रुपये फ्री मिळणार आहे। शिवाय इथं 2000 रुपयांचा बर्थडे बोनस पण मिळतोय। जर तुम्ही माझा प्रोमो कोड यूज केला लकी 150 तर तुम्हाला 150 + 150 अशी 300 रुपयांची फ्री भेट मिळते। शिवाय इथं IPL मधल्या सगळ्या मॅचेस तुम्ही HD क्वालिटी मध्ये बघू शकता। मी एक्साइटेड आहे पर्सनली हे ऍप यूज केल्यानंतर आणि तुम्हाला पण ग्रेट एक्सपिरियन्स मिळेल। शिवाय इथं एव्हिएटर गेम सुद्धा आहे ज्यामध्ये तुम्ही इझिली जिंकू शकता आणि हा गेम नक्की ट्राय करा। आताच रजिस्टर करा आणि 150 रुपयांची फ्री भेट मिळवा माझा प्रोमो कोड यूज करून। लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे, लगेच जाऊन रजिस्टर करा। मोस्ट प्ले सोबत तुम्हाला 2024 च्या IPL साठी बेस्ट ऑफ लक। सोडा बोलले नाही, हे काय जबरदस्ती आहे तुमची? जो काही व्हिडिओ तुम्ही आता बघितलाय याचा सेकंड पार्ट YouTube वरती नाही दिसणार आहे। याचा सेकंड पार्ट बघण्यासाठी तुम्हाला उल्लूचं सबस्क्रिप्शन घ्यायला लागणार आहे। तुझीच्या काळात जर असे व्हिडिओ व्हायरल झाले तर त्याला MMS म्हटलं जायचं आणि ज्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे ते समाजाला तोंड दाखवत नव्हते आणि आता एक असा काळ आलाय की हे लोक पर्सनली त्यांचे व्हिडिओ शूट पण करू राहिले, सोशल मीडियावरती अपलोड पण करू राहिले आणि लोक त्याची मजा बी घेऊ राहिले। काय जमाना आलाय बे। नाही दोस्ता, तुझं काहीच चुकत नाहीये, तू एकदम परफेक्ट व्हिडिओ क्रिएट करतोय, फक्त तू जिथं अपलोड करतो ना ते प्लॅटफॉर्म चुकीचं आहे। या माकड तोंडाला माहिती की आपण जे काही शूट करतोय ते आपण सोशल मीडियावर ते अपलोड करणार आहे, 4 लोक आपल्याला बघणार आहे, तरी हा माणूस लिंग पिसट सारखा त्या व्हिडिओमध्ये येडे चाळे करू राहिलाय। अरे काय लावलंय काय तू शेमनिया? याचे हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला वाटलं होतं याच्यापेक्षा एक्स्ट्रीम काय असू शकतं, पण हा बुसकट पांगे याच्या ब्लॉगिंगला घेऊन इतका पॅशनेट आहे, इतकं डेडिकेशन या माणसामध्ये की यांनी डायरेक्ट मुत्रा प्रँक बनवला। नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 1:30 वाजलेत आणि पूजावर करणार एक मस्त प्रँक, सुसू प्रँक करणार। अरे चोंग्या, कॉन्टेंटच्या नावाखाली युट्यूबच्या सर्व्हर वरती इतका हागलाय ते काय कमी होतं का जे आता बायकोवर बी मुतायचंय तुला?
बाय बाय. त्यासाठी खाली बॉटल घेतल्याने यात थोडंसं पाणी भरलं, थोडं मीठ टाकतो आणि मस्त सुसू प्रँक करतो. काय राव, काय चुकरट प्रँक करून राहिला तू? मला वाटलं रिअलिस्टिक प्रँक करणार आहे, डायरेक्ट मुतायचं ना. ऑडियन्सला फुल एंटरटेनमेंट, एकदम जेन्युइन कॉन्टेंट. हळूच जातो आतमध्ये, कॅमेरा लावतो आणि चालू करतो. कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा. तू विचारलं म्हणून सांगतोय, सगळ्यात दलिंदर, थर्ड क्लास, क्रिंज आणि भंगार वाटतं तुझा व्हिडिओ. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. अहो काय करता? तुमचे आवय असं दलिंदर कॉन्टेंट क्रिएट करून लोकांच्या डोक्याचा लेमन सोडा करताय. तोंडावर सूप केले तुम्ही. अरे सॉरी यार, झोपेत झालं मग. एवढंच आहे तर मग एक काम कर, नेक्स्ट टाइम बेडवरती संडास कर, कारण स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवून पण तू ऍक्टिंगच्या नावाखाली हागूच राहिलाय. तुझ्या मस्त फेशियलच करतो तुझ्या तोंडाचा. रिंकल, पिंपल, डार्क सर्कल काहीच येणार नाही तोंडावर तुझ्या. इकडे कोण आहे दलिंदर लोक आणि काय हा कॉन्टेंट? याला कॉन्टेंट म्हणायचं की पातळ जुलाब? नाही ठीक आहे, हा व्हिडिओ एंटरटेनमेंट पर्पज साठी बनवला गेलाय. ती व्यक्ती याची बायको आहे, तिचा या व्हिडिओसाठी कन्सेंट आहे. पण या व्हिडिओमध्ये जो काय तो एका स्त्री सोबत करू राहिला ती टोटल डिसरिस्पेक्ट आहे. म्हणजे लोकांना असा मेसेज पोट्रे होऊ राहिला, जर ती बाई तुमची बायको असेल तर तुम्ही तिच्यासोबत काही करू शकता. आता कसं वाटतंय? या कपलची थर्ड ग्रेड ऍक्टिंग बघून कोणत्या लोकांना एंटरटेनमेंट भेटू राहिली मला नाही माहिती, पण मला यांच्या चॅनलला रिपोर्ट नक्की करावं वाटतंय. एक गोळी तुला, एक गोळी मला. ए बाबू, कसली गोळी? या गोळीना बॉडीमध्ये स्टॅमिना वाढतो, बॉडीला शक्ती वाढते, नसा नसा फुगतात, घोड्यासारखी ताकद येते, घोड्यासारखी. अरे चोंग्या, तू नक्की ठरव तुला नेमका कॉन्टेंट कशासाठी क्रिएट करायचंय. तुला व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड करायचे की कॉर्नर वरती अपलोड करायचे? कारण ज्या टाईपच्या कॉन्टेंट आयडिया तुला सुचू राहिले ना, त्यांचं इन्स्पिरेशन डायरेक्ट उल्लूच्या वेब सिरीज वाटतंय. तू खाशील, मी खाशील तर बॅलन्स होईल ना. मी खाल्ली तर माझ्या अंगात ताकद आहे, घोड्यासारखी ताकद आहे, आणि तू मग लो फील करणार, तुला मग ते बॅलन्स नाही होणार, लोड वाढेल तुझं. जास्त काही विशेष नाही घडत आहे मित्रांनो. इथं जस्ट एक कॅज्युअल कन्व्हर्सेशन चालू आहे नवरा आणि बायको मध्ये, जे की पर्सनल असायला हवं ते फक्त युट्यूब वरती शेअर केलं जात आहे. खूप दिवस झाला बाबा, मला भीती वाटते. अगं किती दिवस झाला आपल्याला, समज. काय झालं? तुम्ही नसती गोळी खाल्ली असती तरी चाललं असतं मला. अगं गोळी खाऊन करण्याची मजाच वेगळी आहे ग, समज ना. आमची डिमांड आहे की आम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ नसेल तर आम्हाला याचे BTS पाहिजे. तू वाटलंच तर टेलिग्रामच्या चॅनलवर शेअर कर, मी तिकडे तुला सबस्क्राईब करतो. कसं तरीच होतंय मला, कसं तरीच व्हायला लागलं. कसं तरीच व्हायला लागले. एक काम कर, बायको राजे नसेल होत भीतीला बोक पाड. आता काय अतिशहाणे लोक बोलतील, त्यांचं पर्सनल लाईफ आहे, तू कशाला त्याच्यावरती रोस्ट करतोय? माझा पण तोच मुद्दा आहे, पर्सनल लाईफ पर्सनलच असायला हवं. निदान नवरा बायकोच्या पर्सनल मोमेंट्स प्रँकच्या नावाखाली सोशल मीडियावरती व्हायरल नाही व्हायला पाहिजे. उद्या जेव्हा या कपलला असं कॉन्टेंट क्रिएट करून फेम आणि पैसा मिळेल, तेव्हा अनेक असेच कपल इन्स्पायर होऊन यांच्यासारखाच कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात करतील आणि इज्जतीचा पंचनामा करून सोशल मीडियावरती कॉन्टेंट नाही तयार होत. यांनी फक्त वल्गॅरिटी स्प्रेड होती समाजामध्ये. बस एवढंच एक रिझन आहे ज्याच्यामुळे मी यांना रोस्ट केलंय. ज्यांना पटलं त्यांना पटलं, ज्यांना नाही पटलं तुम्ही उलथा. चला मग आजच्या पुरतं इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला पण जर असे नमुने भेटले तर मला शेअर करत जा, म्हणजे लवकर व्हिडिओ येत जातील. आणि मोस्ट प्लेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट मारा. बाय बाय. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे, पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.